कॉमन न्यूज, सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। नेवासा तालुक्यातील गोनेगाव चौफुला येथील रामकृष्ण आश्रमामध्ये संस्थापक वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या पुण्यतिथी रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भगवान महाराज जंगले शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक 27 मे पासून त्रिदिनी कीर्तन महोत्सवाला उत्साहात प्रारंभ करण्यात आला। देवा इतकेच संतांच्या नाम उच्चाराने अगणित पुण्याची प्राप्ती होते असे प्रतिपादन संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे मार्गदर्शक विश्वस्त महंत वेदांताचार्य हरिभक्त परायण देवीदासजी महाराज म्हस्के यांनी कीर्तन सोहळ्यातील पहिले पुष्प गुंफताना केले। रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने वैकुंठवासी हरिभक्त परायण श्री रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितीत संत महंतांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी झालेल्या कीर्तन सोहळ्याच्या प्रसंगी आलेल्या सर्व संत महंतांचे संत पूजन रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख महंत हरिभक्त परायण भगवान महाराज जंगले शास्त्री महाराज व वेदांताचार्य हरिभक्त परायण देवीदासजी महाराज म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी झालेल्या कीर्तन सोहळ्याच्या प्रसंगी हरिभक्त परायण भगवान महाराज जंगले शास्त्री, बालयोगी हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज वाकचौरे, रामनाथ महाराज मगर, गहिनीनाथ महाराज आढाव, आचार्य भगवान महाराज चोळके, परशुराम महाराज घावटे, अंजाबापू महाराज कर्डिले, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, राम महाराज खरवंडीकर, मृदुंगाचार्य सुखद महाराज जाधव, बाळकृष्ण महाराज कुलकर्णी, नामदेव महाराज कंक, निलेश महाराज रोडे, ऋषिकेश महाराज वाल्हेकर, सागर महाराज, बदाम महाराज पठाडे, संतसेवक शेषराव तात्या जगताप, शिवाजीराव जाधव, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त कैलास जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित भाविकांना आमटी भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात आले। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर चौहान, नेवासा। कृपाळुत्वाचे चित्त, जीवीचा जीव जीवी सुयुत, दुःख हिरोणी सुख देत कृपा अद्भुत यामा। जेणे आपणिया होय दुःख ते परासी न करी निषेख, जेणे आपणिया होय सुख ते अवश्य करी प्राणी मात्रा। या नाव कृपाळुता हे पहिले लक्षण संता विठ्ठला।